आकाश सर, बाकी बाबा कसे आहेत आता? आज त्यांची अँजिओप्लास्टी होती. ओ, पण मग तुम्ही इथे आहात तर त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये? बायको आहे माझी. हां, गुड गुड. नाही, घरचं कोणीतरी असायलाच हवं ना सोबत. जस्ट होप सगळं ठीक होईल. आकाश सर, डोंट वरी, सगळं ठीक होईल. आणि काय एन्जिओप्लास्टीज वगैरे आजकाल खूप सेफ असतात, सक्सेसफुल असतात. त्यात जर चांगलं हॉस्पिटल असेल तर आपल्यालाही काळजी कमी असते. बट यू डोंट वरी, सगळं ठीक होईल. आय एम सो सॉरी. कोणाचा फोन आहे? वहिनींचाच फोन आहे तुमचा. आय थॉट सो. वहिनींना नमस्कार सांगा. हॅलो बाबा. बाबा कसे आहेत? सर्जरी एकदम व्यवस्थित पार पडली. बरे आहेत बाबा. थँक गॉड. बरं, तुम्ही कुठे आहात? आज दिवसभरात आपलं बोलणंच नाही झालं. ऍक्च्युली एक खूप मोठा ब्रेक थ्रू झालाय. मी आणि लकी एका जागी चाललो. एरवी तर मदत करतोच, पण यावेळी लिटरली देवासारखं धावून आलाय तो. आणि त्याच्यामुळेच कदाचित होपफुली आपण या मेसमधून बाहेर येऊ. वा, असं जर झालं तर किती चांगलं होईल. बरं, तुम्ही दोघं सांभाळून घरी जा. आणि भास्कर दादा आहेत का सोबत? नाही, दादा घरीच थांबले. आईसोबत कोणतरी हवं होतं आणि बहिणी पण एकटीच मुलांना सांभाळते. ते पण आहे. तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. नाही, टेन्शनमध्ये असताना तुम्हाला उपाशी राहायची सवय आहे म्हणून विचारलं. आहो, तुम्ही माझी काळजी नका करू. बस आता फक्त हिचं काम एकदाच नीट पार पडू दे. पळायला तयार राहा. ओके सर. ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला. ठीक आहे, मला कळवा. ठेवते. बाय. बाय. लकी, हीच जागा आहे का? हो का? काय म्हणजे मला एवढी मोठी जागा विकणार माणूस या अशा ठिकाणी राहतो? नाही 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 आकाश सर, इथे राहत नाही तो. उंदरासारखा लपून बसला इथे कुठेतरी. चला, त्या उंदराला त्याच्या बिळातून बाहेर काढूया. एक्सक्यूज मी, ऐका ना, तुम्ही याला आकाश सर, काय करताय तुम्ही? याला कुठे दाखवताय? आईला वाटत पण नाही. आप जाओ, आप जाओ. आकाश सर, आपल्याला कुठल्या तरी लोकल माणसाला विचारायला हवं, इथे आसपास राहणाऱ्या. त्यांना नक्कीच माहिती असेल. एक काम करूया, ह्या दुकानवाल्याला विचारूया, त्याला कदाचित माहिती असेल. दादा, सिगरेट पाहिजे का? नाही नाही, तुम्ही ह्याला पाहिलेत का कुठे? हा तर आठवड्याला रोज येतो सिगरेट घ्यायला. जरा नीट बघा तो, नक्की हाच येतो? हाच आहे. ही समोर गल्ली आहे ना, तिकडून तिसरी गल्ली, तिकडून येतो तो. ओके, ह्याचा नंबर आहे का तुमच्याकडे? नंबर नाही साहेब, पण जास्त नाही, 25-30 घर आहेत, त्यातून एखादं घर असेल. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. सर, आकाश सर, अहो तुम्ही आधी छत्री घ्या. या सगळ्या गडबडीमध्ये भिजू नका, आजारी पडू नका. लकी, हे इथे फक्त 25-30 घरं जरी असली तरी नेमकं कुठलं घर आहे हे कसं कळणार?
आकाश सर, पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीत का? इथे जे वर्षानुवर्ष राहणारे लोक आहेत, जे लोकल आहेत, त्यांचे दरवाजे जरी बंद असले ना तरी त्यांच्या घराबाहेर त्यांचं काही ना काहीतरी सामान ठेवलेलं आहे. जसं की तो ड्रम, ती खाट, हे कपडे सुकत घातलेले वगैरे वगैरे. पण आणि जो माणूस एका आठवड्याकरता आलाय त्याचं घर असं नसणार, राईट? करेक्ट, आपल्याला तसं घर शोधायचं. लकी, लकी, दरवाजा वाजवून बघितल्याशिवाय कळणार नाही. कोण आहे रे? जा, जाऊन झोप. हॅलो, काय आहे आकाश साहेब, तुम्ही? काय तोंडे. आकाश सर, हाच आहे तो? हाय शपथ, काय करेक्ट घर ओळखले तो तुम्ही. कमाल. गाय तोंड्या, चल. गाय तोंड्या, बसवतोस तुला नाही सोडणार मी आज. चल मागे, चल. लकी मागे हो. आकाश साहेब तुम्ही मागे राहा. लकी माझा ऐक, मागे हो प्लीज. आकाश साहेब पुढे येऊ नका, तुम्ही मागे राहा. चल मागे. लकी, लकी, लकी. आकाश साहेब हा काही गोळी मारणार नाही मला. मी गोळी मारेन, मी गोळी मारेन. मागे हो. लकी, मागे. लकी, आकाश सर प्लीज तुम्ही मागे राहा. आकाश सर काही नाही करणार तो. मागे हो. आकाश साहेब मागे राहा तुम्ही, मी म्हणतो मागे राहा. माझ्या मित्राला फसवलंस तू. हा, माझ्या मित्राला फसवलंस. इतक्या चांगल्या माणसाला फसवलंस तू. त्याच्या कुटुंबावर काय वेळ आली माहितीये तुला? त्याच्या डोक्यावर तर छप्पर जायची वेळ आली तुझ्यामुळे. तुला नाही सोडणार. चल बाजू हो. चल मागे, चल मागे. बाजू हो. आकाश साहेब त्याला जाऊ देऊ नका. बाजू हो. लकी 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 लकी. अरे लकी काय, मी ठीक आहे. लकी काय ठीक आहे? केवढं लागलंय तुला? तो कुठे गेला? अरे काय तोंड कुठे गेला? लकी, लकी, लकी. लकी ऐक ना. मी ठीक आहे. आकाश तुम्ही त्याला पकडा. आकाश सर प्लीज जा जा.
काय तोंडणे हा आता कुठे पडणार आहेस तुझा खेळ संपलाय काय तोंड्या आता बोलणार की जादू दाखव? सांगतो साहेब, सांगतो साहेब, ते जागा शेतजमीन होती हो तेव्हाचं सर्टिफिकेट घेऊन ते अधिकारी आले होते, पण वर्षाआधी ती जमीन नापीक झाली आणि नंतर एने म्हणून डिक्लेअर झाली. खरं सांगतोय साहेब, देवा शपथ खरं सांगतोय. म्हणजे फ्रॉड झालाच नव्हता. नाही, मग तू जर फ्रॉड केलासच नाहीस तर तू लपत कशाला होतास? हो साहेब, काही लोक बंदूक घेऊन शोधतायत हो मला. खूप मोठा गुंड आहे, त्याच्याकडून मी पैसे उचलले. म्हटलं जमीन विकून ते फेडून टाकेन, पण तोपर्यंत व्याज वाढत गेला साहेब, म्हणून लपलो होतो साहेब. एक मिनिट नाही म्हणजे माझ्याकडे जे जागा लेजिट असण्याचं डॉक्युमेंट आहे, सर्टिफिकेट आहे, ते जेन्युइन आहे. हो पूर्ण पैसे पडतात. हो 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 साहेब, ते सर्टिफिकेट जेन्युइन आहे हो साहेब. मी नाही बस 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 हे शेवटचं वाक्य बोलण्याची आता काहीच गरज नाही. म्हणजे ऑफिसर्स ऐकलत ना? आता काय लपाछुपी खेळायची का? वेळ नाही तेवढा, या बाहेर. हा मस्त. हे इथे कसे? आकाश सर, आपण ऑन द वे असताना मीच मेसेज केला होता यांना. काय झालंय ना आता सगळं क्लिअर? यांनी याच्या तोंडाने कबूल केलंय की आकाश सरांकडे जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा जेन्युइन आहे. त्यामुळे आता प्लीज आकाश सरांना अजून त्रास देऊ नका प्लीज. किती चांगला माणूस आहे माहितीये का तुम्हाला? बरं चांगला जाऊ दे, किती मोठा माणूस आहे माहितीये का? किती मोठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे त्यांची, बाकीचे बिझनेसेस आहेत, पण तरीही किती साधा राहतो हा. आणि तुम्ही अशा माणसाला प्लीज. आणि या तुमच्या पाहुण्याला घेऊन जा आता. सॉरी फॉर दिस ट्रॅव्हल सर. हे नो इट्स ओके. चला चल 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 चल. So, Akash sir, everything is fine now. Yeah, everything is fine. And I know की मी तुला थँक्यू म्हटलेलं तुला आवडत नाही, पण तरीही मी तुला थँक्यू म्हणणार आहे. Akash sir, लकी थँक्यू. थँक्यू म्हणण्याऐवजी एक काम करा. बोल. मोहीम फत्ते. पण एक महत्वाचं काम अजूनही बाकी आहे. अजून काय? मग काय सर, कसं वाटतं आता? मस्त. हा पेशंट आता घरी जायला इम्पेशंट झालाय. पण घरी जाऊन तुम्हाला पूर्ण आराम करायचा आहे. सगळी औषधं वेळच्या वेळी घ्यायची, कसलीही दगदग करायची नाही, नाही आणि वजन उचलायचं नाही. मिसेस ठाकूर, तुम्हाला जी औषधांची लिस्ट दिली आहे त्यातल्या औषधाचा कुठलाही डोस चुकता कामा नये, आणि खास करून ब्लड थिनर. आणि सर, तुम्हाला ही सगळी औषधं आता कायम घ्यायची आहेत. नाही, ते सगळे औषधं वेळेत आणि व्यवस्थित घेते. आम्ही आहोत ना काळजी घ्यायला त्यांची. गुड. आणि दर 10 दिवसांनी फॉलोअपला यायचंय. ओके. चला आता निघूया. जा सांगितलं त्यांनी. ते बाबा व्हीलचेअर येते. चला व्हीलचेअर. काय करताय बाबा, घरापर्यंत जायला? हार्टचं ऑपरेशन झालंय, पायाचं नाही. नाही बाबा, तुम्हाला त्रास नको व्हायला. चला बरं. काही त्रास होत नाही. हा मी फ्री.
चालत जाऊ शकतो. फिट आहे मी, फिट आहे. हा खरंच कुठे आलो नाही का न्यायला? हा ठीक आहे ना. तू आहेस की. आणि बाकीचे काय घरी भेटतीलच ना सगळे. हा बरं डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. वेलकम. सावकाश. सावकाश. हा काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम. भास्कर, अरे लाव ना फोन आकाशला. आई अगं 3 वेळा केलाय, उचलतच नाहीये. काय लावा ना फोन, आई म्हणतात किती फोन करायचं तुला. आई सॉरी, ते प्रवासात लक्षात. बरं आई मला आताच्या तो हॉस्पिटलमध्ये घेऊन चल ना, त्यांचं ऑपरेशन आहे आज. आई पण नाही ऐक ना, आधी मला कळत नव्हतं या सगळ्याला कसं सामोरं जायचं ते, पण मला आज भेटलं पाहिजे ऑपरेशनच्या आधी तरी. हा. आई जरा शांत हो. अरे शांत कसं हो तू, पण काय तुझं. ऑपरेशन झालंय. आ? हो, आणि त्यांना डिस्चार्ज सुद्धा मिळालाय. अखेर त्यांना घेऊन घरी येतच असेल. पण ते ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, काहीही कॉम्प्लिकेशन्स नव्हते. अजून एक ते अरे देवा, अरे आकाश बाबाचं घरी आले आणि त्यांना कळलं की घर विकायला काढलं. अरे त्यांना सहन नाही होणार. अरे आकाश, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आई अगं बाबा येतील, कसं वाटेल? ऍक्च्युली कसं आहे ना की मी नाही तुम्हाला- आणि हे बघा सर, मी तुमच्या आईच्या वयाची, मी हात जोडते तुमच्या पुढे. आम्हाला काही दिवसांची मुदत द्या ना प्लीज. माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नाही हो. आई 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 सांभाळ होता. अरे पण ते आय सॉरी, थोड्या स्ट्रेसमध्ये त्या. इट्स ओके. हे घ्या, बँकेमध्ये नेऊन सबमिट करा, म्हणजे तुमच्या लोनचे हप्ते पूर्वीसारखे सुरू होतील. आणि हो, तुमच्या बांधकामावरचा स्टे पण मागे घेतला गेलाय. थँक्यू सर. आणि गैरसमजाबद्दल राहू नका. आम्ही फक्त आमचे काम करतो, नथिंग पर्सनल. ऑफकोर्स. नमस्कार. थँक्यू. आकाश यार, मला काय कळलं त्याला नाही. कधीपासून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण आई मला सांगायला देईल तर ना. पण आपलं घर आपलं घर कोणीही हिरावून घेणार नाही. बाबा जेव्हा घरी परत येतील ना, तेव्हा आपल्या डोक्यावरचं हे छप्पर तसंच राहणार आहे. अरे पण आकाश, हे झालं कसं? हे सगळं झालंय लकीमुळे. नाही सिरियसली, लकी नसताना तर हे काही शक्य झालं नसतं. नो, आय रिअली मीन इट. त्यांनी स्वतःचा जीवाचा विचार न करता स्वतःच्या अंगावर गोळी झेलली आपल्याकरता. अहो सर, काय हे सांगायची काय गरज आहे? मी एवढं काही विशेष केलेलं नाहीये. मी झालेलं नाही कसं, तुला माहिती नाही. मी एवढ्या नातेवाईकांना फोन केले, सगळ्यांनी हात वर केले. आणि तुला तर आम्ही कालपर्यंत ओळखत सुद्धा नव्हतो. आधी मला 3 मुलं होते, आता 4 आहेत. बास अहो बास, किती कौतुक कराल माझं. मी खरं तर एवढं काहीच केलेलं नाहीये. हे बघा, आता तुम्ही रडू नका प्लीज, आता मला पण रडू येईल. हे तुम्ही मला तुमचा मुलगा मानला ना, मला खरंच खूप भरून आले. खरं तर मला असं वाटतं की माझ्या सख्ख्या आईने पण माझ्यावर एवढं प्रेम केलं नसेल कधी, एवढी माया लावली नसेल जितकी तुम्ही लावताय. मी सगळं करेन खरं, बस असाच तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे.